बी स्मार्ट. वॉर्मिंग अप 10वीचा धडा आहे हा. त्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये वॉर्मिंग अप पाहत आहोत. तर चिटचॅट बघूया. चिटचॅटमध्ये काय सांगितलं आहे? प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. तुमच्या करिअरचं प्लॅनिंग करणं हा काही सोपा भाग नाही. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. पण आपण एक प्रॉपर चॉईस ठेवली तर आपल्याला आपलं करिअर चॉईस करणं खूप सोपं जाईल. इफ यू डू वॉट वी लव टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. मीन्स आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायला आवडतं हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला ही जी सक्सेसची जर्नी आहे ती एकदम स्मूथ होईल. स्मूथ मीन्स सहजपणे होईल ही जर्नी. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. आता इथे सांगितलं आहे द फॉलोइंग डायग्राम. फॉलोइंग डायग्राम म्हणजे बरोबर याच्या साईडला खाली असलेली ही डायग्राम आहे. काय सांगितलं आहे? शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स. शो करत आहे, महत्त्वाचे भाग आहेत ते शो करत आहे. कन्सिडर व्हाईल चूजिंग करिअर. करिअर चूज करत असताना कोणत्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्या बाबतीचं हा एक डायग्राम आहे. डिस्कस विथ अ ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड्स ॲज इम्पॉर्टंट. चला, तुम्हाला ह्यामधले कोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट वाटत आहेत बघूया आपण. ठीक आहे. देन करिअर फॅक्टर्स काय काय सांगितलेत बघा इथं. करिअर फॅक्टर्स स्किल. स्किल मीन्स तुमच्यामध्ये काय असा कलागुण आहे ज्याच्यामार्फत तुम्ही एखादं काम करू शकता. त्याच्यानंतर इंटरेस्ट. तुम्हाला जे करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट असणं फार महत्त्वाचं आहे. करिअर म्हणजेच नोकरी किंवा बिझनेस. मग एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण ती नोकरी किंवा तो बिझनेस अतिशय उत्कृष्टरित्या आपण करू शकतो. नेक्स्ट आहे ॲबिलिटीज. ॲबिलिटीज आपल्यामध्ये क्षमता आहे का, एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता आहे का ते पाहणं देखील महत्त्वाचं असतं. देन पर्सनॅलिटी ट्रेट. आपली पर्सनॅलिटीसुद्धा तशी असायला पाहिजे. देन डिमांड. डिमांड हा भाग असा आहे की मार्केटमध्ये एखादी गोष्ट हवी आहे तर लोकांना जर ती हवी आहे तर तुम्हाला ते पुरवावं लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल जागरी. जागरी ही पूर्वी मोठ्या मोठ्या ढेपीमध्ये यायची, पण ते फोडणं, स्वयंपाकाच्या वेळी ते फोडणं, त्याचे छोटे तुकडे करणं हे थोडं डिफिकल्ट जायचं. मग काही कंपनीज काय केल्या, डिमांड पाहिल्या की त्यांना छोटे छोटे भाग पाहिजे आहेत, जागरीचे छोटे छोटे भाग पाहिजे आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर पाहिलं तर डिमांडनुसार बाजारामध्ये क्यूब्स, जागरीचे छोटे छोटे क्यूब्स तुम्हाला पाहायला मिळतात. सो यानुसार तुम्ही आयडिया लढवू शकता. देन फायनान्शियल गेन. फायनान्शियल ऑफकोर्स आपण जे काही नोकरी करणार आहात किंवा तुम्ही जे काही बिझनेस करणार आहात तो फायनान्शियल गेनसाठीच करणार आहात. ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. देन फॅमिली प्रोफेशन. फॅमिली प्रोफेशन म्हणजे तुमचे पॅरेंट्स जर एखाद्या जॉबमध्ये असतील किंवा एखाद्या बिझनेसमध्ये असतील तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला इथं अतिशय उत्कृष्टपणे लाभू शकतं. देन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. फ्युचरचा देखील तुम्ही विचार करायला पाहिजे. ठीक आहे. आता यानुसार तुम्हाला जे काही जॉब करायचं आहे किंवा जे काही बिझनेस करायचे आहेत ह्या गोष्टींना अनुसरून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे इथे? ॲन ॲक्रोस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर इज ईच ऑफ द लाईन्स फ्रॉम अनादर वर्ड. फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स. बघा, ॲक्रोस्टिक म्हणजे काय की एक शब्द असतो आणि ह्या शब्दाचं जसं की एखादं फुल फॉर्म केलं जातं. आता हा शब्द आहे फ्रेंड्स, फॉर एक्झाम्पल दिलेला आहे त्याने. फ्रेंड्सला आपण
असं ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढं एफचं मिनिंग, आरचं मिनिंग अशा पद्धतीने काढलेलं आहे. आणि हे आपण कोणत्याही शब्दाचं कसंही आपण काढू शकतो. खरं शब्द घेताना चांगले पॉझिटिव्ह घ्या. जसं की फ्रेंडचं फेथफुल, आरचं रिस्पॉन्सिबल, इन्स्पायरिंग, एनकरेजिंग, नोबल, डिपेंडेबल. फ्रेंडचा अर्थ की आपला फ्रेंड असा असा आहे, फेथफुल आहे, रिस्पॉन्सिबल आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट त्यांनी तुम्हाला आता काम सांगितले बघा. प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रोस्टिक फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग, एनी प्रोफेशन. बघा आता हे जसं त्यांनी फ्रेंड हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे इथे, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिलीमधले डिअरेस्ट पर्सनचं पण तुम्ही असं करून पाहू शकता, किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव, एखाद्या क्वालिटी, फिलिंग क्वालिटी असेल किंवा एनी प्रोफेशन असेल तर इथं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. नेक्स्ट आहे, थर्ड आहे, से वेदर द अंडरलाइन वर्ड इज द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज अ नाउन और वर्ब और ॲडजेक्टिव्ह. मीन्स फॉलोइंग, बघा फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे खालील वाक्यांपैकी काय केलेलं आहे, अंडरलाइन वर्ड्स, जे अंडरलाइन केलेले काही वर्ड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला नाउन, व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे ते इथे कंसामध्ये सांगायचं आहे. आता इथं मी तुम्हाला तयार उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही सहज ते लिहून घेऊ शकता. परंतु आपल्याला माहीत असलं पाहिजे की नाउन वाक्यात कसं ओळखायचं, व्हर्ब वाक्यात कसं ओळखायचं आणि ॲडजेक्टिव्ह वाक्यात कसं ओळखायचं. हे सेंटेन्स पॅटर्न नावाचा जो ग्रामरचा भाग आहे ते तुम्ही अगदी छान पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. बघा इथे काय सांगितलं आहे, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आता हा आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया, वॉक म्हणजे चालणे, ठीक आहे. वॉल्क म्हणायचं नाही, वॉल्क उच्चार होत नाही, एल सायलेंटमध्ये जातो, वॉक. वॉक असं होतं. वॉक मीन्स चालणे, चालणे हे क्रिया आहे, क्रिया मीन्स वर्ब. देन नेक्स्ट, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. बघा तोच शब्द इथे आलेला आहे पण वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. हा व्हर्ब नावाने आलेला आहे. आता इथे आहे ना आणि इथे आहे, इथे अंडरलाईन केलेलं आहे बघा, ह्या आलेला आहे नाऊन. देन दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता हे जे गिफ्ट आहे ते नाऊन या रूपात आलेलं आहे बघा. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. आता इथे आलेलं आहे व्हर्ब. आता हे जे स्टोरी बुक आहे हे नाऊनमध्ये येते, गिफ्ट आहे ते व्हर्बमध्ये आलेलं आहे. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. इथे आहे, इथे पण गिफ्ट आहे, इथे पण गिफ्ट आहे, पण हे जे गिफ्ट आहे ते व्हर्बमध्ये आलेलं आहे आणि इथलं गिफ्ट आहे ते ॲडजेक्टिव्हमध्ये आलेलं आहे. तर ॲडजेक्टिव्ह कसं, एखाद्या गोष्टीची माहिती सांगणे, गिफ्ट ऑफ पॅक. तर इथे माहिती सांगितलेली आहे, गिफ्टचे पॅक म्हणून ॲडजेक्टिव्ह. द बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. आता बघा हा ॲडजेक्टिव्हचा भाग आहे, अंडरलाईन केल्याच्या नंतर पुढचा शब्द पाहायचा, तो जर ह्याच्यावर अवलंबून असेल तर ते ॲडजेक्टिव्ह असणार आहे. आता न्यू काय आहे, हाऊस आहे. आता इथे बघ गिफ्ट आहे, त्याच्या पुढचा शब्द आहे हर आहे. हरसाठी ते गिफ्ट हा शब्द डिपेंड नाही आहे, पण ॲडजेक्टिव्हमध्ये हाऊससाठी हा जो गिफ्ट, हा जो न्यू, हा जो वर्ड आहे तो डिपेंड आहे. म्हणजे हे न्यू कशासाठी आहे तर त्या हाऊससाठी आहे, म्हणून हा अंडरलाईन केलेला न्यू कशामध्ये येतो, ॲडजेक्टिव्हमध्ये येतो. बघा नेक्स्ट बघूया. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. लीक म्हणजे गळती होणे, गळती होणे, होत आहे म्हणजे ती क्रिया होत आहे म्हणजेच व्हर्ब. देन नेक्स्ट, द ओल्ड एज होम्स हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. हे आहे व्हर्ब, हाऊसेस हे आलेलं आहे व्हर्बमध्ये.
आता या धड्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचं जो लेसनचं जे काही एक्सप्लेनेशन असेल ते तुम्हाला अतिशय छान पद्धतीने समजून जाईल. ठीक आहे. थँक्यू.